नवीन ड्रेस तर खूपच सुंदर झाले। तर आज अमावस्या असल्यामुळे अशी अदलाबदल माता लक्ष्मीची मूर्ती उजळून निघाली। पितळी भांडी धुण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं। शुभ झाडांची पूजा। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणांना खूप महत्त्व आहे। तर बघा, वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आम्ही अशा प्रकारे वयानुसार दिवे प्रज्वलित करतो आणि त्याच्यानेच औक्षण करत असतो। श्रावण महिना सुरू होणार आहे म्हटलं म्हणून मार्केटमध्ये गेले होते आणि देवांना लागणारी साहित्य बरीचशी संपून गेलेली होती आणि त्याचीच मी खरेदी अशा प्रकारे केलेली आहे। तर देवांना इत्र वगैरे लावण्यासाठी ते विशेष करून बऱ्याचशा ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये घेतलेले आहेत। त्याचबरोबर अष्टगंध खरेदी केलेला आहे आणि धूपवाटी वगैरे आणि काही वाती सुद्धा आणलेल्या आहेत। कारण कधी कधी घाई गडबड असते आणि वेळ नसतो आणि म्हणूनच म्हटलं चला आपण वातीसुद्धा घेऊया, वेळेवर आपल्याला त्या लावता येतील। आणि काही फुलं वगैरे सुद्धा अशा प्रकारे मी खरेदी केलेली होती। तर अशी फुलंसुद्धा घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम करत असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दीपामावस्या मी कशा प्रकारे साजरी केलेली आहे। त्याचबरोबर देवांसाठी नवीन वस्त्र तयार केलेले आहेत। अगदी देवांच्या वस्त्रांचा कलर आणि माझ्या साडीचा कलर सेम मी परिधान केलेला आहे। आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच। आणि आम्ही दीपामावस्या कशा प्रकारे प्रथमच साजरी केलेली आहे नवीन देवघरासोबत म्हणेल मी, कारण नवीन देवघर झाल्यापासून बऱ्याचशा गोष्टी खूप बदलून गेलेल्या आहेत। आणि बघा, आता अशा प्रकारे आपण रोजची पूजा करत असतो आणि दिवेसुद्धा लावत असतो। तर आपण ते दिवे कशा प्रकारे स्वच्छ केले पाहिजे हे सुद्धा दाखवणार आहे, पूर्ण रुटीन बघणार आहोत। तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग असणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। आषाढ महिना संपता श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि अगदी वातावरण खूप सुंदर वाटायला लागतं। अगदी पावसाचं वातावरण असतं, झाडं खूप सुंदर वाटतात, झाडांना फुलंसुद्धा खूप छान छान लागत असतात। तर हे ड्रॅगन फ्रूटला फूल आलेलं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर बरीचशी झाडं जी आहेत ती मी डायरेक्ट उपटून नवीन लावली होती, त्यांच्या मुळा कट केलेल्या होत्या आणि अगदी अगदी ती झाडं खूप अशी सुकल्यासारखी पण झालेली होती, काहींची पानं खूप पिवळी पडली होती। तर त्याचा रिझल्ट बघा आता कसा झालेला आहे। अगदी झाडं खूप सुंदर वाढायला लागलेली आहे आणि फुलं बघूनच खूप भारी वाटतंय ना। तर अशा प्रकारे झाडांमध्ये बदल घडून आलेला आहे। तर मी हे दरवर्षी करत असते। आता जो ड्रेस आपण बघत आहोत तो जुना आहे, त्याच्यावरच मी कटिंग केलं। नवीन ड्रेस शिवायचा होता मला, परंतु मी बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवू शकली नाही, कारण वेळ कमी होता आणि कमी वेळ असल्यामुळे काय केलं, रात्री मी सर्व काही ड्रेस जे आहे 12:30पर्यंत कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर झोपली। सकाळी परत पाणी येणार होतं 4 वाजता आणि 4 वाजता उठून परत पाणी वगैरे भरलं। परत नंतर अर्धा 1 तास विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर सकाळी लवकरच उठले, मुलाला जायचं होतं नाशिकला ट्रेनिंगला। आणि बघा, सकाळी उठल्या उठल्या अशा प्रकारे सर्वप्रथम गॅसचं पूजन केलं, कारण त्याला मला नाश्ता वगैरे बनवून द्यायचा होता। आणि आपली जी अमावस्येची पूजा आहे ती मी नंतर सायंकाळच्या वेळेसच करणार होती, कारण आदल्या दिवशी जी मला कामं करायची होती ती झाली नाही आणि सकाळीच मला सर्व काही करायचं होतं। तर अमावस्यावाल्या बाईसुद्धा आल्या, त्यांना अशा प्रकारे मी दिलेलं आहे। तर बघा, आपण दानधर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी सणासुदींना देऊ शकत नाही, कारण आपण जाणार कुठं द्यायला। तर अशा वेळेस आपण जर बाई आल्या त्यांनाच आपल्याला जे काही द्यायचं आहे ते देऊ शकतो आणि दान देताना त्याच्यावर थोडी दक्षिणा पण ठेवणं खूप गरजेचं आहे। तर बघा, जे काही मी रात्री ड्रेस शिवले तर देवांचे, तर ते अशा प्रकारचे आहे, खूप सुंदर झाले आणि खरंच मलासुद्धा वाटलं नव्हतं की इतके सुंदर ते होतील, कारण कलरसुद्धा इतका सुंदर गोड कलर आहे आणि बघूनच खूप मला भारी वाटलं। तर याच्यामध्ये मी जे कलर वापरलेले आहेत तर बघा, डिझाईनमध्ये आणि प्लेन। तर मी हे जे मटेरियल आहे तर हे त्या दिवशीच आणलं होतं सकाळी जाऊन आणि संध्याकाळीच मी हा रात्री ड्रेस शिवलेला आहे, कारण वेळ नव्हता आणि रोज असं आपण म्हणतो पण बरीचशी कामं आपली लांबत जातात। तर बघा, बाळकृष्ण भगवान यांच्यासाठी मी अशा प्रकारे ड्रेस शिवलेला आहे। तर बघा, अशा प्रकारचे ड्रेसेस वगैरे आहेत तर आता मी भरपूर शिवणार आहे, कारण मी हा पहिल्यांदा अशा प्रकारे शिवून बघितला। मी आधी वेलवेटचे वगैरे शिवायची, परंतु हे नेटचं आता मी शिवलेलं आहे। तर याची आयडिया मला खूप भारी मिळाली
तर बघा अशा प्रकारे मी छान प्लेट्स वगैरे घेऊन छान त्यांना नॉट वगैरे लावलेले आहेत आणि लटकनसुद्धा त्याचे कपड्यांचेच केलेले आहेत. अगदी खूप सुंदर झाले. सगळे ड्रेस खूप भारी वाटणार आहे देवांना ज्यावेळेस मी हे घालणार वगैरे आहे त्यावेळेस. माझ्या मनात ज्यावेळेस कुठलीही गोष्ट येते तर ती मी केल्याशिवाय राहत नाही. अगदी कितीही वेळ लागला तरीसुद्धा चालेल, परंतु मी ती गोष्ट करूनच राहते. आणि खरंच आज खूप मला समाधान वाटलं खरं. हे सर्व काही मी ज्यावेळेस करायला घेतलं ना, तर वेळ कमी होता आणि कमी वेळामध्ये म्हटलं होईल की नाही, पण खरंच खूप सुंदर झाले. चला, सकाळची बरीचशी कामं झाली. आता देवपूजा करायची होती, तर आज अंघोळीपासून सुरुवात होणार होती. तर जी देवघरामधील देवं वगैरे आहेत, तर आज अमावस्या आहे म्हणून म्हटलं पूर्ण देवघर मला स्वच्छ करायचं होतं. आणि जे आसन टाकलेलं आहे व्हाईट कलरचं आहे आणि याआधी मी मार्चमध्ये गुढीपाडव्याला पण शिवलं होतं पिवळ्या कलरचं, तर ते सुद्धा मी असं अखंड शिवलं होतं. तर मी ते सुद्धा रात्री काय केलं, त्याचे मी असे पार्ट्स केले वेगवेगळे आणि ते वेगवेगळं शिवलेलं आहे लेस वगैरे लावून. आता मी तेच आज टाकणार आहे. तर आता ठरवलेलं आहे की पार्टिशन करूनच ते तयार करेल, कारण अखंड जर राहिलं तर देवा खाली पडण्याची भीती राहते किंवा एखादा कपडा जरी ओढला गेला तरी आपली वस्तू खाली पडू शकते. परंतु त्या आपण जर पायरीनुसार जर केलं तर ते तसं होत नाही. तर बघा अशा प्रकारे देवं जी आहेत काही ताटामध्ये ठेवली, काही स्टूलवर ठेवली आणि बघा आपण त्यांना आसन द्यायचं असतं. अगदी खाली जमिनीवर कुठलेच देवं वगैरे ठेवू नका. घंटी असो, शंख असो, कुठलंच काही ठेवायचं नसतं. आणि बघा जे देवघराच्या मांडणीच्या खाली जे आहे म्हणजे पायऱ्यांच्या खाली अशा प्रकारे मी विलायची, लवंग वगैरे बरंचसं काही ठेवत असते. तर ह्या लवंगा ठेवलेल्या आहेत आणि बघा आता ते आज मला सर्व काही काढायचं आहे. साधारणतः हे 2-3 महिने किंवा 1-2 महिने आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर त्याची पॉवर संपून जाते आणि आपण नंतर ते परत काढून घ्यायचे आणि परत दुसऱ्यासुद्धा ठेवू शकतो. तर मी हे ठेवते का, तर बऱ्याचदा काय होतात मुंग्या वगैरेसुद्धा होण्याची भीती राहते आपल्या घरामध्ये. तर ते सुद्धा टाळू शकतो आणि अगदी पॉझिटिव्हिटी येत असते हे सर्व काही असताना. आणि लवंगा निवडताना लाल कलरच्या निवडा, काळ्या ह्या बरोबर नसतात. तर अशा प्रकारे मी त्या पाकिटच आणलेलं आहे. आणि मग आता स्वच्छता वगैरे झाली आणि आता जे आसन वगैरे आहे ते टाकायला सुरुवात केलेली आहे. तर बघा अशा प्रकारे मी प्रत्येक पायरीनुसार हे शिवून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा मी रात्रीच तयार केलं. चला आता देवांची आंघोळ बघूया. तर देवांनासुद्धा आज उटणं तयार करायचं होतं. तर मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये दही टाकलं, थोडं मीठ टाकलेलं आहे, थोडा सोडाखार टाकलेला आहे आणि हळद. अशा प्रकारे मी उटणं तयार करते आणि पूर्ण देवांना त्यांनी स्नान घालत असते. तर छान आज बघा सगळे देवांना अशा प्रकारे लावून घेणार आहे. अगदी आपण हे 5, 10, 15 आपल्या म्हणजे हिशोबाने आपण 15 मिनटं, 20 मिनटं, कितीही मिनटं ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या देवांवर जी काही म्हणजे डिझाईननुसार जी घाण वगैरे अडकलेली असते किंवा काही असतं, तर आपण जो निंबू टाकलेला आहे, सोडाखार टाकलेला आहे, त्याने अगदी आपली देवं छान उजळून निघतात. अगदी चांदीच्या मूर्त्यासुद्धा आपण बघूच नंतर माझी जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती अगदी सुंदर निघालेली आहे. तर आपल्या देवांसाठी आपण एक पॉझिटिव्हिटी म्हणून अशा प्रकारचंच घरी उठणं तयार करा आणि त्यांनीच अंघोळ वगैरे करत चला. कारण आपण पितांबरी म्हणा किंवा इतर कुठलंही आपण वापरून आपली देवं ही खराब होऊ शकतात. तर घरगुती उपाय म्हणून आपण अशा प्रकारे छान तयार करायचं. तर बघा आता ते खूप सुंदर झालं. त्यानंतर मी आता फुलं तोडण्यासाठी परत टेरेसवर आलेलीच होती. तर अशा प्रकारे आज गुलाबाच्या झाडांनासुद्धा खूप सुंदर फुलं आलेली होती. तर बघा मी जसं काही मार्केटमधून फुलं तर आणली होती, म्हणजे आदल्या दिवशी पण आणली, त्याच्यात 3-4 दिवसाआधी पण आणून ठेवली होती गुलाबाच्या पाकळ्या वगैरे मला हव्या होत्या म्हणून. तर बघा अशा प्रकारे झाडांनासुद्धा खूप सुंदर फुलं निघाली. तर हे सुद्धा आज झाड खूप छान बहरलेलं आहे. तर याच्यासुद्धा मला फांद्या कट करायच्या होत्या, कारण मी आज देवघरामध्ये याचासुद्धा समावेश करणार आहे डेकोरेशनसाठी. मला खूप आवडतं ह्या गोष्टी करायला. तर बघा अशा प्रकारे मी तोडून आणले आणि ते बघा समोर एंट्रीलाच ठेवलेले आहेत. तर मी जे फोम सीट आणलेलं आहे, स्पंज वगैरे पाण्यामध्ये आपण अशा प्रकारे ते ठेवून फांद्या वगैरे खोचू शकतो त्याला. तर बघा अशा प्रकारे स्पायडर प्लांटचे छोटी रोपं आहेत, काही शेवंती, झेंडू अशा प्रकारे मी ज्या काडीला खोचले फुलं आणि ते सुद्धा अशा प्रकारे छान त्या वाट्यांमध्ये लावून दिले. तर बघा देवसुद्धा आज खूप सुंदर वाटते ना. तर हे ड्रेस खरंच खूप सुंदर झाले. अगदी अन्नपूर्णा मातेचा ड्रेससुद्धा खूप सुंदर वाटत होता. आणि ज्यावेळेस मी हे सर्व काही देवांना म्हणजे पोशाख वगैरे घालत होते ना, तर मलाच खूप भारी वाटत होतं.
कारण मी आजपर्यंत बरेचसे ड्रेस शिवले पण ते इतकेच खास नव्हते झाले, पण हे आताचे खूप भारी झालेले आहेत. कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर खूपच सुंदर झालेलं आहे, अगदी गोडच म्हणेल मी. आणि देवसुद्धा यामुळे खूप सुंदर उठून दिसत आहे. तर याच्यानंतर मला अजून बरेचसे ड्रेस शिवायचे आहेत. मी तुमच्यासोबत परत शेअर करेल आणि दाखवेलसुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे शिवलेले आहेत. तर बघा, सकाळचं अशा प्रकारे माझं देवघरातील देवांचं पूजन झालं होतं. कारण जी अमावस्येची पूजा आहे, दीप अमावस्येची, मला सायंकाळी करायची होती. कारण आता दुपारून मला जी दिवे वगैरे आहेत ते स्वच्छ घासून काढायचे होते. तर बघा, ह्या पातेल्यामध्ये सुद्धा मी अशा प्रकारे थोडंफार सोडाखार टाकला, मीठ टाकलं, निंबू टाकला आणि थोडी हळद टाकली. आणि अशा प्रकारे पूर्ण जे माझी भांडी आहेत ना देवांची, ती स्वच्छ धुवून काढलेली आहेत. तर अशा प्रकारे सर्व जी भांडी आहे अगदी छान लख्ख निघालेली आहेत. तर हळद टाकल्यामुळे काय होतं, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येत असते आणि म्हणूनच मी ह्या गोष्टी करत असते. अगदी आपण जे धूपकांडी वगैरे लावते सुद्धा मी अशा प्रकारे धुवून काढलेलं आहे. तर बघा, पूजेची मांडणी करायच्या आधी मला ज्या वस्तू ठेवायच्या होत्या मी त्या या ठिकाणी ठेवून घेतल्या. म्हटलं आता बाकीचं आपल्याला जे नको हवं आहे तर ते ठेवून देऊया. तर ताटं वगैरे बाकी सगळं ठेवून दिलं आणि नंतर ह्या पायऱ्या काढलेल्या आहेत. तर म्हटलं चला आज आपण पायऱ्यांवरच दिव्यांची मांडणी वगैरे करूया म्हटलं. आणि सुरुवातीला मी ठेवून बघितलं. खरं तर मला समईंसाठी सुद्धा ड्रेस तयार करायचे होते, पण वेळ कमी पडला आणि म्हणूनच म्हटलं चला आपल्याकडे चुनरी आहेतच, त्यांचेच आपण ड्रेस वगैरे तयार करूया. अशा प्रकारे मी तयारीच करत होते. आणि जे काही दिवे बनवायचे होते तर 5 दिवे पिठाचे बनवलेले आहे. त्यांना थोडीफार डिझाईन करून घेऊया म्हटलं आणि अगदी 5-5 पाकळ्यांचं अशा प्रकारे दिवा तयार केलेला आहे. तर सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळीच मी सर्व काही करणार होते. तर आज खूप भारी वाटत होतं मला. सकाळपासूनच माझी ही सर्व काही तयारी सुरूच होती. अशा प्रकारे आम्ही सायंकाळची आरती केली आणि शुभम करतेसुद्धा अशाच वेळेस म्हटलेली आहे. आणि खरंच खूप भारी वाटत होतं, अगदी घरामध्ये दिवाळी आल्यासारखंच वाटत होतं. मी दिवे जास्त नाही पण लावली बऱ्यापैकी, पण ती दिवे एवढी होती तर अगदी घरामध्ये खूप छान उजेड पडलेला होता. अगदी हॉलमध्ये सुद्धा मी एक दिवा ठेवला कमळाचा आणि अगदी बाहेर पायऱ्यांजवळसुद्धा कमळाचे 2 दिवे लावले. अशा प्रकारे दिवे प्रज्वलित केलेले. आणि हे 5 दिवे जे आहेत तर आपण हे माठाजवळ, शुभ झाडांजवळ अशा प्रकारे ठेवायचे. त्यांचंसुद्धा पूजन या ठिकाणी केलं मी आणि त्यानंतरच म्हटलं चला आता आपण प्रत्येक ठिकाणी ठेवून घेऊया. तर ज्यावेळेस मी देवांना ओवाळलं ना तर त्याच्यानंतर माझ्या मुलीलासुद्धा ओवाळलेलं आहे. माझा मुलगा तर ट्रेनिंगला गेला होता, तर मी ठरवलं आता त्याला व्हिडिओ कॉल करूया म्हटलं आणि व्हिडिओ कॉल करूनच त्याला ओवाळू वगैरे या म्हटलं. मुलांना थोडंफार काही वेगळं वाटतं, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत, या सवयी ज्या आहेत, ह्या लहानपणापासूनच मुलांना माहिती पाहिजे. पुढे जाऊन त्यांना त्रास वगैरे होत नाही या गोष्टींचा. तर मी बऱ्याचदा करत असते. बऱ्याचशा गोष्टी मुलांना आवडतात किंवा आवडतही नाही, परंतु ते तयार होतात मात्र करायला. तर हेच माझं भाग्य समजते मी. मुलं आपली लहान असो अथवा मोठी असो, पण प्रत्येकाला समान समजतो. मुलं कितीही मोठी झाली तर ती आईवडिलांना लहानच वाटतात. आणि अशा प्रकारे ऑक्शन झालं. त्यानंतर सायंकाळी जी झाडांना म्हणजे मला दिवे लावायची होती ना, तर माझ्या गार्डनमध्ये बेलाचं झाड आहे, आवळ्याचं आहे, उंबराचं आहे, शमीचं आहे, रुईचं आहे, अशी बरीचशी झाडं आहेत. तर मी त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे दिवे वगैरे प्रज्वलित केले. तर याआधी मी ह्या ज्या सवयी आहेत त्या रेग्युलर करायची, परंतु आता व्याप वाढला की बऱ्याचशा गोष्टी थोड्या कमी जास्त होत असतात. परंतु मी अशा काही सणासुदींना ह्या गोष्टी आवर्जून करत असते आणि हे सर्व काही करायलासुद्धा मला फार आवडतं. खरं आवड महत्त्वाची असते कुठलीही गोष्ट करत असताना. खरं तर आपल्या अंगणामध्ये रोज रांगोळी काढली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना शक्यच होत नाही आणि अगदी खूप वय झालं तर जमत नाही, बसायला उठायला त्रास होतो. तर बघा असं
जरुरी नाही की अगदी सकाळी सकाळीच काढली पाहिजे. आपल्याकडून ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस आपण अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी काढू शकतो अंगणामध्ये. अगदी खूप मोठी नाही, पण छोटी का असेना पण काढावी. यामुळे आपल्या म्हणजे एंट्रीला पॉझिटिव्हिटी येत असते आणि दृष्ट लागत नाही, नजर लागत नाही, आपण म्हणतो तेच खरं. आज उंबरापूजनसुद्धा झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मी बऱ्याचशा गोष्टी आज केलेल्या आहे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन देवघरामध्ये जे आज दीपपूजन झालेलं आहे ते कसं वाटलं? अशाच छान छान युजफुल माहितींसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.